नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि आधुनिक शेती तंत्राच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण कलिंगड पिकाचं लागवडीपासून तर पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देतोय। तर आपण आता पहिल्या दिवसापासून तर 15 दिवसापर्यंत जी काही शेड्यूल आहे, जे काही ड्रिचिंग असेल ते संपूर्ण खत व्यवस्थापन आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे। त्याची व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुमच्या पिकामध्ये जे ड्रिचिंग आहे किंवा जे खत व्यवस्थापन आहे ते तुम्ही करू शकता। तर आपण आता 15 ते 30 दिवसांपर्यंत ज्या काही ड्रिचिंग आहेत, जे खत व्यवस्थापन आहे ते आपण कशा पद्धतीने करू शकतो याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आधुनिक शेती तंत्रावरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कलिंगड पिकाविषयी संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त या स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा। या नंबरवरती जर तुम्ही तुमच्या पिकाची फोटो टाकून तुमचं क्षेत्र किती आहे एवढी जर माहिती आम्हाला दिली तर तुम्हाला आम्ही संपूर्ण कलिंगड पिकाचं जे काही मार्गदर्शन आहे ते तुमच्या पिकाला सध्या काय कशाची गरज आहे तर त्यानुसार आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू। त्यामध्ये ड्रिचिंग, फवारणी संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण लागवडीपासून 15 दिवसापर्यंत जे काही फर्टिगेशन किंवा जे काही खत व्यवस्थापन केलंय त्यानंतर आता आपली वेलाची ग्रोथ जी आहे ती झालेली आहे आणि आता अजून आपल्याला वेलाची जी ग्रोथ आहे किंवा जे इथून पुढे कळी वगैरे लागायला सुरुवात होते। तर आता या ठिकाणी आपल्याला नोवा सोलिड 1448 प्रति एकरसाठी 2.5 किलोमध्ये वापर करायचा आहे। यामुळे काय होईल, वेलाची जी फुटवी आहे आणि ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि वेल मजबूत होईल। म्हणजे इथून पुढे आता वेल जी आहे ती आपली भरपूर आपल्याला लांबलेली बघायला मिळते, परंतु त्या ठिकाणी आपल्याला मजबूत झालेली वेल पाहिजे, तुटली नाही पाहिजे। यासाठी आपल्याला या ठिकाणी 1448चा प्रति एकरमध्ये 2.5 किलो वापर करायचा आहे। 2 दिवसाच्या अंतराने आपल्याला 2 डोस द्यायचे आहे। 2.5 किलो आज, त्यानंतर 2 दिवसानंतर 2.5 किलो अशा पद्धतीने नोवा सोलिडचं आपल्या ठिकाणी ड्रिचिंग करायची आहे। आणि त्यानंतर आता विषय काय होतो की जो ग्रोथ झालेली आहे, फुटवे झालेली आहे, परंतु वेल तुटलेली आपल्याला बघायला मिळते। त्यासाठी आपल्याला जे काही प्लग आहे ते 500 ग्रॅम आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन 30 ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला ज्यावेळेस आपण 1448ची ड्रिचिंग करणार आहोत तर या 2 ड्रिचिंग करून घ्यायच्या 1448च्या 2 दिवसाच्या अंतराने आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस मधात गॅप सोडून आपल्याला प्लग 500 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 30 ग्रॅम अशा पद्धतीने ही ड्रिचिंग आपल्याला कलिंगड पिकामध्ये करायची आहे। या 2 ड्रिचिंग ज्या 3 ड्रिचिंग आहे, 2 1448च्या आणि 1 प्लग आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची, तर यामुळे तुमच्या कलिंगड पिकाला जबरदस्त फुटवे होऊन त्यामध्ये वाढ होणार आहे आणि जी काही वेल आहे ती मजबूत होणार आहे, तुटणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला 15 ते 30 दिवसापर्यंत ही जी कलिंगड पिकामध्ये खत व्यवस्थापन आहे हे करायचं आहे। जर तुम्हाला कलिंगड पिकाविषयी संपूर्ण माहिती हवी असेल, जसं की आता तुमच्या पिकामध्ये कधी कधी मर होते किंवा तुमच्या पिकामध्ये कधी एक वेगळाच प्रॉब्लेम असू शकतो, तर तो जर तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येत असेल तर तुम्हाला फक्त त्याचे व्यवस्थित फोटो घेऊन आमच्या स्क्रीनवरील नंबरवरती पाठवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा कॉलिंगवरती तुम्हाला तुमच्या पर्सनल मार्गदर्शन ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने देऊ शकतो। तर तुम्हाला फक्त स्क्रीनवरती नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील दुसऱ्या पिकाविषयी ते सुद्धा तुम्ही त्यावरती विचारू शकता। जर तुम्ही आधुनिक शेती तंत्रावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे अशीच तुमच्यापर्यंत माहितीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील। आणि जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते तुमच्या कलिंगड पिकामध्ये नक्की ड्रिचिंग करायला विसरू नका। चला भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।